जर हिरवा चारा जनावरांना खाऊ घातला तर त्याच्यामध्ये 10 ते 20% शुष्क भाग असतो. म्हणजे त्याच्यामध्ये 70%, 80%, 90% हे पाणी असतं. बर. पण जेव्हा आपण मुरघास बनवतो तर त्याच्यातलं पाणी जे आहे ते 60% 70% वरती येतं. त्यामुळे आपण जेव्हा मुरघास खाऊ घालतोय तेव्हा शुष्क भाग जो आहे हा जास्त खाऊ घातला जातो. बर. म्हणजे तुमच्या मुरघासामध्ये समजा 60% पाणी असेल आणि 40% शुष्क भाग असेल तर 1 किलो मुरघास हा 3 ते 4 किलो हिरवा गवतासारखा आहे. म्हणजे तुम्ही जो हिरवा चारा खाऊ घालताय 3 ते 4 किलो हिरवा चारा खाऊ घातला त्याच्या बदलीचं तुम्ही चांगल्या क्वालिटीचा मुरघास 1 किलो किंवा 1.5 किलोच खाऊ घातला त्याच्यातून तेवढंच न्यूट्रिशन जे आहे ते आपल्या गाईला मिळणार आहे. दुसरी गोष्ट मी जसं म्हणालो की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण म्हणतो की गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव राहतात. तर गाईचं कोटीपोट जे आहे त्याच्यामध्ये 33 कोटी जीवाणू आहेत, बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगाय. आपण जे हिरवा चारा, सुका चारा, पशुखाद्य गाईला खाऊ घालतो त्याला पचवण्याचं काम जे आहे हे जीवाणू करतात. आणि मुरघास मध्ये आम्ल तयार झालेले असतात आणि गाईच्या पोटामध्ये सुद्धा पचन झाल्यानंतर आम्ल तयार होतात. आणि ॲसिटिक आम्ल सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावरती गाईच्या पोटात तयार होतं आणि तेच पुढं दूध बनतं आणि दुधामध्ये फॅट बनतं. त्यामुळे 8 ते 10 तास गाईने रवंत करणं आवश्यक आहे, जेणेकरून हिरवा चारा, सुका चारा, पशुखाद्य, मुरघास जे काही गाय खात आहे त्याला गाईने व्यवस्थित पचवलं पाहिजे, जेणेकरून ॲसिटिक आम्ल तयार झालं पाहिजे की जे पुढं दूध आणि फॅट तयार होतं. म्हणजे तुम्ही बघा, फटाके फोडले किंवा गाय डिस्टर्ब झाली, तिचं समजा रवंत करणं थांबलं किंवा रात्र झोपणं झाली तर अशा वेळी रवंत कमी म्हणजे दूध कमी, दुधाने फॅट कमी. बरोबर. त्यामुळे आणि मुरघास त्यामुळेच खाऊ घातला पाहिजे की जेणेकरून शुष्क भाग, न्यूट्रिशन प्रत्येक किलोमध्ये जास्त मिळतं. दुसरी गोष्ट, पूर्ण वर्षभर एकसारखं न्यूट्रिशन त्या गाईला मिळतं. म्हणून मी नेहमी म्हणतो की पूर्ण 12 महिने मुरघास खाऊ घाला, म्हणजे तुमच्या गाईची तब्येत जी आहे ती चांगली राहील.